नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, जेव्हापासून पीसीएमचा निकाल लागलाय आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीचा गोंधळ चालू आहे. ठीक आहे, आता पीसीएमच्या रिझल्ट बाबत आपल्याला जेवढ्या कंप्लेंट टाकायच्या होत्या, जेवढे मेल्स टाकायचे होते, सगळे टाकले गेले सीईटी सेलला. आपण आता सीईटी सेलच्या रिप्लायचा वेट करतोय बाळांनो. ठीक आहे, जसा सीईटी सेलचा काही रिप्लाय येईल मी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवेल. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचंय एमएसटी सीईटी 2026 मध्ये जर कमी पर्सेंटाईल आलेले तर तुम्हाला ऍडमिशन भेटेल का, भेटेल तर कोणत्या कॉलेजमध्ये भेटेल, कोणत्या सिच्युएशन मध्ये भेटेल, सगळ्या गोष्टींना आपल्याला बघायचंय. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केल्या जातील, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, चला आता बोलूया कमी पर्सेंटाईल तर ऍडमिशन भेटेल का. पहिली गोष्ट मी तुम्हाला काही डेटा दाखवतो बाळांनो कॅप राऊंडचा. हा डेटा तुम्ही ऑफिशियल साईटवरून व्हेरीफाय करू शकता. बाळांनो, मागच्या वर्षी टोटल 1.8 लाख सीट्स होत्या इंजिनिअरिंगसाठी. ठीक आहे, इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला गव्हर्नमेंटने 1.8 लाख सीट्स दिलेल्या होत्या. पण सीट्स किती फुल झाल्या माहितीये, फक्त 1.5 लाख विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं इंजिनिअरिंगसाठी. फक्त 1.5 लाख विद्यार्थ्यांनी, म्हणजे 30,000 सीट्स खाली होत्या इंजिनिअरिंगच्या गव्हर्नमेंटच्या, जिथं कोणीच ऍडमिशन घेतलं नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य समजतंय तुम्हाला की तुम्हाला ऍडमिशन 100% भेटून जाणार आहे. काय होणार आहे, ऍडमिशन 100% भेटणार आहे बाळांनो. फक्त तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि किती चांगल्या कॉलेजमध्ये भेटतं हे डिपेंड करेल बाळांनो. पहिली गोष्ट समजली का तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. आता ऍडमिशन कोणत्या कोणत्या पद्धतीने तुम्हाला भेटू शकतं त्याविषयी बोलूया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, तुमच्यामधून भरपूर विद्यार्थ्यांचा सीईटी मध्ये कमी स्कोर आला असेल, कमी पर्सेंटाईल आले असतील, पण काही घाबरायची गरज नाही बाळांनो. अजून सुद्धा तुम्ही इंडियाच्या टॉप 30 कॉलेजेस मधून सीएस इंजिनिअरिंग करू शकतात बाळांनो. हो, मी खरं सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, यासाठी फक्त तुम्हाला एक एक्झाम द्यायची बाळांनो, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ती एक एक्झाम देऊन बाळांनो तुम्ही बीटेक करू शकतात इंडियाच्या टॉप 30 सीएस इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये बाळांनो. ठीक आहे, बीटेक इन एआय, एमएल अँड डेटा सायन्स. ठीक आहे, ज्या की सगळ्यात जास्त डिमांडिंग ब्रांचेस आहेत बाळांनो आजच्या स्थितीला. त्याच्यासोबत एआयचं मायक्रो सर्टिफिकेशन तुम्ही आयआयटी खरगपूर वरून करू शकतात बाळांनो, फक्त एक एक्झाम देऊन. तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे बाळांनो. जर कमी पर्सेंटाईल आले असतील ही एक्झामला मिस नका करू, नक्कीच एक्झाम द्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स वरती काम करायला भेटतं बाळांनो. 30,000 ची स्टायपेंड भेटते तुम्हाला कॉलेजमध्येच. 30,000 ची स्टायपेंड. त्या एक्झामने तुम्हाला एनआयटी या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटतं बाळांनो. तिथं तुम्ही कोडिंग मास्टर क्लास करू शकतात मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या मेंटर सोबत. हा तुमचा लास्ट चान्स आहे बाळांनो, नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, चला आता जर तुमचे कमी पर्सेंटाईल आहेत, लेस पर्सेंटाईल आहेत बाळांनो, ठीक आहे, तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठा ऑप्शन आहे कॅप राऊंड्स बाळांनो. ठीक आहे, जर तुम्ही कॅप राऊंड्स मध्ये व्यवस्थित पार्टिसिपेट केलं बाळांनो, व्यवस्थित कॅप राऊंड्स खेळले, तुमच्या कमी पर्सेंटाईलला पण तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटू शकतं. गोष्ट लक्षात घ्या, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. कॅप राऊंड फक्त एक नसतो बाळांनो. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4. कॅप राऊंड 1चं कट ऑफ जर 96 टक्केवारी आहे, पर्सेंटाईल आहे, तर कॅप राऊंड 4चं तुमचं 90 होऊन जातं बाळांनो. एवढा डिफरन्स क्रिएट होऊन जातो. या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थी, आता एखादा विद्यार्थी आहे ज्याचं किती 92 पर्सेंटाईल आले. ठीक आहे, तो काय म्हणेल, कॅप राऊंड 1 मध्ये माझं या कॉलेजला नाही झालं, मग हे कॉलेजच त्याने काढून टाकलं. पण कॅप राऊंड 4 मध्ये त्या कॉलेजचा कट ऑफ किती गेलाय, 90 पर्सेंटाईल गेलाय, जो की आरामात मॅच होत होता. मग इथं काय बाळांनो, कॅप राऊंड मध्ये पेशन्सची गरज आहे. जर तुमचं पहिल्या राऊंडला नाही झालं तर दुसऱ्या राऊंडला वेट करा, दुसऱ्याला नाही झालं तिसऱ्याला वेट करा बाळांनो. पण चांगली कॉलेज लिस्ट बनवून तुम्हाला कॅप राऊंड्स मध्ये पेशन्स ठेवायचा आहे. 4थ्या राऊंड पर्यंत नक्कीच चांगलं कॉलेज भेटतं, भेटलेलं आहे विद्यार्थ्यांना. या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, पण कॉलेज केव्हा भेटतं, जेव्हा तुमचे ऑप्शन फॉर्म चांगला राहिला बाळांनो. काय राहिला, ऑप्शन फॉर्म व्यवस्थित राहिला. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय, ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेज लिस्ट बाळांनो. जर तुमची ती कॉलेज लिस्ट मध्ये एक सुद्धा कॉलेज खाली वरती झालं, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं. का असं होतं ही गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ही तुमची कॉलेज लिस्ट आहे बाळांनो. ठीक आहे, ही तुमची कॉलेज लिस्ट आहे. या कॉलेज लिस्ट मध्ये समजा तुम्ही 50 कॉलेजेस टाकले आणि हे 7 नंबरचं कॉलेज आहे, 8 नंबरचं कॉलेज आहे. जर तुम्ही चुकून 8 नंबरचं कॉलेज चांगलं टाकून दिलं 7 नंबरच्या कॉलेजपेक्षा, तुमचं 7 नंबरचं बुक होऊन जाईल, 8 नंबरचं बुक नाही होणार. इथं तुमचं कॉलेज गेलं बाळांनो. 8 नंबरचं जे चांगलं कॉलेज होतं ते तुम्ही थोडंसं खाली टाकून दिलं, 1 नंबर खाली टाकलं तरी ते ऍडमिशन कॅन्सल झालं तुमचं. म्हणजे ऑप्शन फॉर्म इतका ऍक्युरेट पाहिजे. ऑप्शन फॉर्म मध्ये एक चूक तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून देते, है ना. मग हा ऑप्शन फॉर्म तुम्ही
चांगल्या काउन्सिलर कडून बनवून घ्या बाळांनो. तुम्हाला 350 कॉलेजेसचं नॉलेज नाहीये महाराष्ट्रातल्या, ठीक आहे. आपण जी काउन्सिलिंग बॅच लॉन्च केली त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच एनरोल करू शकता, जिथं तुम्हाला पर्सनल काउन्सिलर भेटतील बाळांनो. ते तुमची कॉलेज लिस्ट बनवतील. आतापासून जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत तुमच्या सोबत असतील. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हात पकडून पुढे घेऊन जातील आणि तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवतील. तुम्हाला किती पर्सेंटाईल आले, कोणती कॅटेगरी आहे, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचे, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार कमी पर्सेंटाईलला पण एक बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे बाळांनो, ठीक आहे. लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? एकच गोष्ट व्यवस्थित केली, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, ठीक आहे. व्यवस्थित पर्सनल काउन्सिलर कडून काउन्सिलिंग करून घेतली, ऍडमिशन प्रोसेस करून घेतली. त्यांच्या कमी पर्सेंटाईलला पण ते आज एक बेस्ट कॉलेजमध्ये आहेत बाळांनो, ठीक आहे. कारण तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे, तुम्हाला हात धरून घेऊन जायचं एक बेस्ट कॉलेज पर्यंत, ते मी करणार आहे, ठीक आहे. कॉलेज लिस्ट तुमची पर्सनल काउन्सिलर, एक कॉलेज लिस्ट बनायला 7-7, 8-8 दिवस लागून जातात बाळांनो, कारण कंप्लीट रिसर्च आपल्याला करायची असते, है ना. जर आणि लास्ट इयर असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला लागेल. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना, प्रत्येक गोष्ट स्वतःहून करून घ्या. जर तुम्हाला माहिती आहे की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा असतो, कॅप राऊंड कसं खेळायचं असतं, स्पॉट राऊंड कसे खेळायचं असतं, तो स्वतः करून घ्या. जर नाही माहित, प्लीज काउन्सिलिंगची हेल्प घ्या. कुठूनही काउन्सिलिंग लावून घ्या, पण काउन्सिलिंग नक्कीच करा बाळांनो. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, 4, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर्ड असतात. A to Z आतापासून तर सप्टेंबर पर्यंत, जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत असतो, काउन्सिलर तुमच्यासोबत असतो बाळांनो. स्कॉलरशिप लास्ट इयर विद्यार्थ्यांची 2 ते 3 लाख रुपये फीस होती, ती आपण 0 केली बाळांनो. का माहितीये? फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवली, है ना. आणि हे तुमच्यासोबत पण होईल बाळांनो. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट होईल, जे आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत तुमच्या सोबत असतील. तेच तुमची कॉलेज लिस्ट बनवतील. तुमचे किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये जायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये जायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतील कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. जरी कमी पर्सेंटाईल राहिले तरी एक चांगलं कॉलेज भेटू शकतं बाळांनो. जरी हाय पर्सेंटाईल असले, लो पर्सेंटाईल असले, 50% काम अजूनही बाकी आहे. जर व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, व्यवस्थित काउन्सिलिंग केली, तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला फक्त नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न नाही, हा नेक्स्ट 20 वर्षाचा प्रश्न आहे बाळांनो. 20 वर्ष तुम्हाला रिग्रेट होतं, ठीक आहे. काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात. 9373556121 हा माझा नंबर आहे बाळांनो, ठीक आहे. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात, ठीक आहे. पण व्हॉट्सअप करा, कॉल नका करू, ठीक आहे. चला, आता तुम्हाला बेस्ट कॉलेज कसं भेटेल? पहिली गोष्ट, कॅप राऊंड मध्ये समजलं. कॅप राऊंड मध्ये तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल. दुसरी गोष्ट, कॅप राऊंड्स. कॅप राऊंड्स म्हणजे काय रे बाळांनो? कॅप म्हणजे कॅप बी म्हणतात भरपूर विद्यार्थी, किंवा नॉन कॅप बी म्हणतात. काय? नॉन कॅप पण म्हणतात. नॉन कॅप म्हणजे कॅप राऊंड सोडून बाकी जे राऊंड्स आहेत, कोणते कोणते आहेत मध्ये? स्पॉट राऊंड आहे बाळांनो, ILS राऊंड आहे आणि एक मॅनेजमेंट राऊंड आहे. आता ILS आणि मॅनेजमेंट मध्ये डिफरन्स असतो, ही गोष्ट समजून घ्या तुम्ही, ठीक आहे. पहिले आपण स्पॉट बघू. स्पॉट काय असतो, ठीक आहे. बघा बाळांनो, आता कॅप राऊंड मध्ये समजा 100 सीट्स आहेत कम्प्युटर सायन्सच्या, COEPच्या. आता CS भेटणारे 100 सीट्स आहेत. मग काय होतं? भरपूर विद्यार्थी IIT ला निघून जातात, NIT ला निघून जातात, ऍडमिशन कॅन्सल करतात, काहींचा BSc ला निघून जातात, काही ना काही प्रॉब्लेम असतो. मग 100 सीट्स तर कॅप राऊंड मध्ये भरल्या होत्या. मग आता कॅन्सल, ज्या सीट्स कॅन्सल झाल्या त्या कुठे जातात? तुमच्या स्पॉटमध्ये जातात. समजलं? उरलेल्या सुरलेल्या कॅन्सल सीट तुमच्या कुठे जातात? स्पॉटमध्ये जातात. मग स्पॉटमध्ये कट ऑफ कॉलेजेसचं मी तुम्हाला सांगतो. VIT ला 27 पर्सेंटाईलला CS भेटलेले बाळांनो. COEP ला 56 पर्सेंटाईलला इन्स्ट्रुमेंटेशन भेटलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार एवढ्या कमी पर्सेंटाईलला पॉसिबल आहे? 100% पॉसिबल आहे. या गोष्टी झालेल्या आहेत बाळांनो, मी तुम्हाला खोटं नाही बोलत आहे. मग स्पॉटमध्ये एवढा कमी कट ऑफ का जातो? पहिली गोष्ट, विद्यार्थी कॅपमध्ये ऍडमिशन बुक केलेलं असतं, ते कॉलेज सुरू होऊन जातं, ठीक आहे. दुसरी गोष्ट, स्पॉटला तिथं कॉलेजमध्ये प्रेझेंट राहावं लागतं त्या दिवशी. भरपूर विद्यार्थी नाही राहत, त्यामुळे त्यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं, ठीक आहे. ते नाही राहत, त्यांना भेटणारं होतं कॉलेज, ते नाही राहत. ज्यांचे कमी पर्सेंटाईल असतात ना, ते जरी पोहोचून गेले तरी त्यांचं तिथं ऍडमिशन होऊन जातं. या गोष्टीला समजून घ्या. मग हा स्पॉटचा. स्पॉटमध्ये फीस किती लागते? नॉर्मल तुमची कॅप राऊंडची फीस असते, काहीच तुम्हाला चेंज नाही राहत बाळांनो, ठीक आहे. हा, ILS आणि मॅनेजमेंट वेगळ्या गोष्टी आहेत. ILS म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ओपनच्या 2x किंवा 3x फीस द्यावी लागते. फॉर एक्झाम्पल ओपनचा विद्यार्थी 2 लाख रुपये देतोय वर्षाची, तर तुम्हाला इथं 4 लाख रुपये किंवा 6 लाख रुपये वर्षाचे द्यावे लागतील. 4 वर्षाचे किती झाले? 24 लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील. ILS राऊंड महागा आहे का? महागडा आहे का? खूप महागडा आहे. तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो का? नाही भेटत ILS राऊंड मध्ये. आणि मॅनेजमेंट राऊंड त्याच्याहून महागडा, डायरेक्ट 20 लाख रुपये 25 लाख रुपये डोनेशन तुमच्याकडून मागतात कॉलेज. स्टार्टिंगलाच तुम्हाला तेवढं द्यावं लागतं. ILS आणि स्पॉट खूप महागडे राऊंड आहेत, या गोष्टीला मी पण ऍग्री करतो, है ना. पण
ज्यांच्याकडे पैसे असतील ते 2 राऊंड्सला एक्सप्लोर करू शकतात. यांची पण आपण व्यवस्थित काउन्सिलिंग करतो आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये. ठीक आहे, पण माझा जास्त फोकस असतो स्पॉटमध्ये आणि कॅप राऊंड्समध्ये. कॅप राऊंड आणि स्पॉट राऊंडमध्ये मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो, पर्सनल काउन्सिलिंगमध्ये मी तुम्हाला कॉलेज मिळवून देईल, या गोष्टीची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे कॅटेगरी बेनिफिट. ठीक आहे, जर तुमचे कमी पर्सेंटाईल असतील ना बाळांनो, जी कॅटेगरी असतील ना, सगळे डॉक्युमेंटेशन रेडी ठेवा. फॉर एक्झाम्पल ओबीसी आहेत तर सगळ्या गोष्टी बाळांनो, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवा. बाळांनो तुम्हाला 50% डिस्काउंट भेटतोय फीज मध्ये, पर्सेंटाईलचा एवढा ड्रॉप भेटून जातो. मग कॅटेगरीचा घ्या ना फायदा, सगळे डॉक्युमेंटेशन करा ना क्लिअर व्यवस्थित. कमी पर्सेंटाईलला एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. प्लीज या गोष्टीचा विचार करा, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करा. कमी पर्सेंटाईलला पण चांगलं कॉलेज भेटून जातं जर तुम्ही कॅटेगरीचा बेनिफिट घेतला. आणि भरपूर विद्यार्थ्यांचा इन्कम सर्टिफिकेटमुळे प्रॉब्लेम आहे, घ्या ना मॅनेज करून, है ना. आता सगळ्याच गोष्टी मी युट्यूबवरती सांगू का? माहिती आहे ना तुम्हाला सगळ्या गोष्टी कसं काय होतात, है ना. सगळ्या गोष्टी बोलू नाही शकत, तुम्हाला माहिती आहे आता, है ना. आता नेक्स्ट गोष्ट आहे कॉम्प्रोमाइज करावं लागेल कुठं ना कुठं, जर खूपच कमी पर्सेंटाईल आहेत तर. जर 10% आहेत तुम्हाला आणि तुम्हाला वाटतंय की मला CS पाहिजे, मला पुण्यातच पाहिजे सर, ते पण टॉप कॉलेजमध्ये, कसं पॉसिबल आहे सांगा? नॉट पॉसिबल. मग या सिच्युएशनमध्ये काय? कॉम्प्रोमाइज करणं म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी त्यागून देणं असं नसतं बाळांनो. कॉम्प्रोमाइज करणं म्हणजे आमचा काउन्सिलर तुम्हाला सांगेल, बेटा तुला CS भेटणं थोडंसं अवघड आहे किंवा कमी कॉलेजेस भेटते, तू एक काम कर, एक तर ब्रांच तुझी CS आहे ना, CSच्या ऐवजी CS प्लस IT पण टाक, प्लस AI पण टाक, प्लस ML पण टाक, प्लस ENTC पण टाकून दे ना, म्हणजे तुझे ऑप्शन्स वाढून जातील. किंवा तुम्ही पुणे टाकलंय ना, पुण्याच्या जागेवर तू मुंबई पण टाक ना, नाशिक पण टाक ना, जेणेकरून तुझे ऑप्शन वाढतील. या गोष्टी थोड्याफार तुम्हाला कम्फर्टेबल व्हावं लागेल. हा, काउन्सिलर सांगेल तुम्हाला या सगळ्या गोष्टी, पण तुम्हाला कम्फर्टेबल व्हावं लागेल. असं नका सांगू की मला इथंच पाहिजे आणि मला भेटायलाच हवं, नाही भेटणार. थोडाफार कॉम्प्रोमाइज. जर 99% असते आपण तुम्हाला महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजमध्ये भेटून दिलं असतं, पण थोडे कमी पर्सेंटाईल आहेत तर तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल कुठं ना कुठं. राजा सारखं बसून नाही राहावं लागणार, है ना. आपल्याला कसरत घ्यावी लागणार आहे. समजतंय गोष्ट बाळांनो? ठीक आहे, तर या सगळ्या वेज आहेत. तुमचे कमी पर्सेंटाईलला पण एक चांगलं कॉलेज लागू शकतं, फक्त थोड्याफार गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील, है ना. सिटी थोडीशी चेंज करावी लागेल, ब्रांच थोडीशी चेंज करावी लागेल आपल्याला. ठीक आहे, किंवा आता भरपूर विद्यार्थ्यांचं असतं, सर मी नाशिकमध्येच राहतो, मग नाशिकमध्ये मला KKW's पाहिजे, KK वाघच पाहिजे, कारण मी नाशिकमध्येच राहतो आणि मग मला KK वाघमध्ये CS पाहिजे. बेटा तुझे जर पर्सेंटाईल 10 आलेले तर तू शिफ्ट व्हायला का रेडी नाही बाळांनो? तुम्हाला तू होय ना शिफ्ट, तू कोल्हापूरला शिफ्ट होऊन जाय, तू पुण्याला शिफ्ट होऊन जाय. तुझे कमी पर्सेंटाईल आहेत ना, मग तुला काही ना काही गोष्टी त्याग करावा लागेल ना तुला. तू असं कसं काय म्हणतोय की मला नाशिकमध्येच पाहिजे आणि CSच पाहिजे आणि KKW's पाहिजे? थोडाफार गोष्टींना तुम्हाला पण हालचाल करावी लागेल, थोडाफार कॉम्प्रोमाइज करावं लागेल, है ना. तुम्ही 99 पर्सेंटाईल राहिले असते, मी तुम्हाला कुठंच हालचाल नाही करायला लावली असती. 90 पर्सेंटाईल असेल काही प्रॉब्लेम नाही, 80% असेल पण थोडेसे कमी आहेत तर तुम्हाला काही ना काही ऍडजस्टमेंट करावी लागेल. ठीक आहे, तर हे सगळे वेज आहेत. तुम्हाला कमी मार्क्सला पण चांगलं कॉलेज लागू शकतं. ठीक आहे, तुम्हाला फक्त एक बेस्ट काउन्सिलिंग पाहिजे. बेस्ट काउन्सिलिंगने कमी मार्क्सला पण चांगलं कॉलेज लागतं बाळांनो. ठीक आहे, पूर्ण टीम तुमच्या मागे लावून देईल बाळांनो तुम्हाला एक बेस्ट कॉलेज मिळवण्यासाठी. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुमची पूर्ण कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित बनवेल, फक्त तुम्हाला आता व्यवस्थित साथ द्यायची. व्यवस्थित एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. भरपूर विद्यार्थी पालकांना माहित नाही राहते एनरोल कसं करायचंय. न्यूटर्न ऍप डाउनलोड करायचंय, NEWTURN. ठीक आहे, चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.